कॅनल खात्यामध्ये एक बोलत आपण कॅनल खात्याचं इरिगेशन डिपार्टमेंटनं सिमेंटीकरण केल्यापासून शेतकऱ्यांना वाटलं खालच्या की पूर्ण पाणी ताकदीनं आता खालच्या गावाला भेटत, पण त्याचं झालं उलट. वरचे शेतकरी पाणी घेऊन सदन झाले आणि खालच्या शेतकऱ्याला नेमकं सिमेंटीकरण झाल्यापासून पाण्याचा तुटवडा झाला. माझं म्हणणं गेलं 10 वर्षापासून स्थानिक आमचा रोष पुन्हा राजकीय पार्टीचे आमदार खासदार हा नाही. आमचा रोष आमच्या उसाला आम्ही आज बुरुक आहे. आज आम्ही 2 एकर 4 एकर 5 एकरचे मालक आहेत. 50-50 आणि 200-200 एकरचा शेतकरी या ठिकाणी पाणी घेऊन त्याचे ऊस भिजवित आहे. 200 एकरचा शेतकरी म्हणजे आमच्या तांदूळ पट्ट्यातल्या निम्मी जमीन होईल त्याची भिजायची भिजनाखालची. पण हे पाणी का भेटत नाही? साहेबांनी जेव्हा विलासराव साहेब होते त्यांच्या नियोजनाखाली हे सगळ्या कॅनलचं सिमेंटीकरण करून दिलं, कारण खालच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी गेलं पाहिजे. पण त्याच साहेबाच्या वारसाचं इथं लक्ष आहे का? पाणी नेमकं का भेटणार गेले? दरवर्षी हा पाणी प्रश्न का निर्माण व्हायला? स्थानिकचे आमदार आता आजी असतील माजी असतील पक्षाचं नाव घेत नाही, शेतकरी ओळखून जातील. त्यांचा या ठिकाणी जाहीर धिक्कार का करण्यात आला की त्यांनी या गेल्या 10 वर्षापासून जो प्रश्न चालू तो आजही तसाच प्रलंबित आहे. माझं राजकारण करणं किंवा हा उद्देश नाही, पण शेतकऱ्याच्या पाण्याला जर उसाला पाणी जर भेटलं, शेतीत जमलं पाणी जर भेटलं, हा शेतकरी रस्त्यावर येत नसतो. त्याला त्याच्या कामातून कुणी लग्नाला बोललं तर त्याची याची तयारी नाही. एवढा हा स्वतःच्या शेतामध्ये बिझी आहे, स्वतःच्या कामात व्यस्त आहे. पण होईल काय नेमकं? आज जेव्हा त्याचा हा ऊस वाळायला ऊसाची जेव्हा पाचट होईल तेव्हा आणि गेले 10 वर्षांना हाच प्रश्न कंटिन्यू आहे. सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्षातला पक्ष, माजी आमदार विरोधी पक्षातले असतील, सत्तेमधले आमदार आहेत, ह्या आमदाराचं लक्ष नाही का? त्यांचा स्वतःचा 200-200 एकर ऊस भिजत आहे, 300-300 एकर ऊस भिजत आहे. आजी माझे आमदाराचे स्वतःचे कारखाने आहेत, त्यांचा ऊस कारखाना जाऊन त्यांचं चाललंय. पण हे जे शेतकरी इथं बसलाय हा कुणी रुपये देऊन इथं आणलेला नाही, स्वतः टाइम टेबल शेतकऱ्यांनी ठरविलाय. यांनी आमदार आंदोलन पुकारले शेतकऱ्यांनी, कारण हा प्रश्न या ठिकाणून या मांजरा पट्ट्याच्या विलासराव देशमुख साहेबाच्या पट्ट्यामधून जे हे आमदार माझी आजी निवडून येतात त्यांना खरं तर याची तीव्रता नाही का, याचं गांभीर्य नाही का? आणि हा प्रश्न जर असाच प्रलंबित राहिला, आता जर ऊस वाढला तर कारखाने नेमकं चालवणार कोणाच्या जीवावर आहेत? लाकडं घालतील का लाकडं? माझं आव्हान आहे आमदाराला या ठिकाणी, जर हा प्रश्न आपण तीव्रतेने घेतला नाही तर येत्या विधानसभेमध्ये चालू बिन माझी बी कुणाच्या आमदाराला हे शेतकरी फिरू देणार नाही, तर मतदान करण्यात लक्षात ठेवा. यांचा आमदाराचा रोष पाणी नाही भेटलं तर इथून पुढे बहिष्कार होईल आमदाराच्या इलेक्शनला, यापुढे मतदानावर. तर त्यांनी तीव्र दखल घेतली पाहिजे. आणि आता यांच्यासोबत जुना छावाही जॉईन झालाय शिवसैनिक म्हणून. त्यामुळे मी सांगत आहे, ही शेतकऱ्याचा तळतळ घेऊ नका, या शेतकऱ्याचा तळतळ कोणी घेऊ नका. शेतकऱ्याचे वसपाईप काढावरचे वरून पाणी द्यायचं नियोजन बदला, खालून पाणी द्यायचं चालू करा. जे नियोजन आधी साधं कॅनल हे मातीचं होतं त्यावेळेस पाणी भेटत होतं, मातीचं कॅनल असताना सुद्धा पाणी भेटत होतं. मग आज टीएमसी प्रमाणे आरक्षित पाणी शेतकऱ्याला का भेटत नाही? आणि माझं एकही राजकीय व्यक्ती मी या ठिकाणी करणार नाही. या शेतकऱ्याला ऊसधारक शेतकऱ्या तात्या वारंवार सगळे कोदरे तात्या असतील, सगळे आमचे सिनियर मंडळी असतील ग्रामस्थ, ते लोक उगाच बसत नाहीत. आणि आमचा आमदारावर राग नाही, आता पण पाणी देण्यासाठी त्यांनी भूमिका ठोस घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. त्यांना जर यापुढे आमच्या समोर यायचं असेल आजी माझे आमदार तर आम्हाला पाणीच द्यावं लागेल. कोदरे इथला शेतकरी आणि शेतकरी पुत्र गेल्या 10-12 वर्षानं म्हणजे आंदोलन सगळे आम्ही मिळूनच करतो. शेतकरी प्रमुख भूमिका घेऊन गणेश आम्ही ही समजा पुढे राहून करतो आम्ही आंदोलन. तर ह्याची अडचणच आमची अशी आहे की 10-12 वर्षानं सुद्धा आम्ही एवढे आंदोलन करून म्हणजे ह्याचा असर जर काहीच प्रशासनाला म्हणा, कुठल्या इरिगेशन खात्याला म्हणा, कुणालाच होत नाही, राजकीय पुढाऱ्याला होत नाही, अगर कसाच होत नाही. म्हणून आम्हाला ही आज वारंवार ही भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे. तर गेल्या 2023चं माझ्याकडे पत्र आहे. 2023ला सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं, त्याचं सुद्धा आमच्याकडे हे आहे. त्यावेळेस सुद्धा मीडियाने असं जाहीर म्हणजे हे केलं होतं, दाखवलं होतं. तर त्याच्यावर आणखीन कारवाई नाही. 2025ला 23/4/2025ला सुद्धा जिल्हाधिकाऱ्याला गेल्या वर्षी सुद्धा पत्र दिलं होतं. आणि 30/4/2025ला स्वतः उदयनराजे पालकमंत्री त्यांना मी स्वतः भेटून पत्र दिलं होतं. आणि मुख्यमंत्री साहेबांना ईमेलद्वारे सुद्धा मेसेज केला होता. जाऊ द्या. तर ऐका, ही आमचं डॅम जे आहे मांजरा धरण, तर इथून जी पाईपलाईन म्हणजे आता जी कॅनल झालेला आहे सिमेंटचा, तर याच्यामध्ये अनलिगली म्हणजे पहिलं सिंचन उपसा हा पाटाद्वारे आणि थोडाफार उपसा व्हायचा. तर अनलिगली 4-4 किलोमीटर पाईपलाईन करून
आणि वस पाईप म्हणून 6 इंचाचे ही त्यावेळेच्या गुत्तेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी 10,000 5,000 रुपये घेऊन मार्किंग करून दिलेले आहेत. त्यामुळे हे वस पाईप आणि 4 किलोमीटर जे कमांडमध्ये क्षेत्र नाही, कमांडचं क्षेत्र सोडून तुम्ही कमांडमध्ये नसलेल्या क्षेत्राला पाणी पुरवता म्हणजे तुमच्यावर राजकीय वरदहस्त म्हणा, अगर मलिदा म्हणा, अधिकाऱ्यांनी जे खायलेत तर अधिकारी काडीनं नाही तर मोरीनं म्हणजे मोरीनं चालू आहे खायला. 6 इंची पाईपलाईन 4 किलोमीटर आहे वस पाईप. त्याला लाईटची गरज नाही, त्याला ह्याची गरज नाही. 24 घंटे पाणी कंटिन्यू चालू राहते. तर असे वस पाईप अगोदर बंद केले पाहिजे. आणि जे कमांडमध्ये अगोदर गाव आहेत, आमचा हेतू आहे की बाबा बाकीच्याला मिळू द्या, पण ज्यांचं क्षेत्र गेलंय आणि कमांडमध्ये आहे, जे अधिकाराचे गाव आहेत, तुमच्या कुंकाचे गाव आहेत, त्यांना सोडून तुम्ही ठेवलेल्या जर समजा गावाला जर तुम्ही पाणी देत असाल तर हा आमच्यावर अन्याय आहे. आणि ह्या अन्यायाच्या विरोधात जिल्हा प्रशासन असेल, पोलीस डिपार्टमेंट आमच्यासारख्या शेतकऱ्यावर जो गुन्हे दाखल करीत असेल तर आमच्या एका शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्या अगोदर इरिगेशन खात्याच्या 10 अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा ही प्रमुख मागणी आमची आहे. का तर आम्ही आमच्या न्यायाचं मागायला आणि त्यांनी त्याला म्हणजे आम्हाला हे आंदोलन उभं करण्यास समजा हे कारवाई करण्यासाठी त्यांच्यामुळे आम्ही प्रवृत्त होईलोय प्रत्येक वेळेस. तर अधिकारी अगोदर त्यांच्यावर कारवाई करा, मग आमच्या एखाद्या शेतकऱ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करा.